चला चला चला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आज आपण जाणार आहोत कोकणात शिमग्यासाठी. आपल्या गावी चाललोय. आता चाललोय ऑफिसला. संध्याकाळी 6 वाजता सुटल्यावरती तसंच ऑफिसमधनं डायरेक्ट निघणार आहोत. मी आणि माझा एक मित्र आहे सोबत. तर आज खूप मजा येणार आहे भाई. आणि आपण कोकणात चाललोय आणि आजचा हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की कोकणात जाऊ आपण, मस्त मजा येणार आहे. आणि तुम्हाला शिमगा कसा असतो, काय असतो, तो पण ब्लॉग पुढे पाहायला मिळेल. ब्लॉग करणार आहे मी गावी जाऊन पण. आणि आत्ता निघूया ऑफिससाठी. संध्याकाळी 6 पर्यंत कसं तरी आज टाइम काढायचा आहे. त्यानंतर डायरेक्ट स्वर्गसुखाचा प्रवास चालू. तर चला, तुम्हाला भेटतो आता ऑफिसमध्ये जाऊन. तर गाईज, आता निघालोय ऑफिसमधून आणि आत्ता आपली कोकणची ट्रिप स्टार्ट होणार आहे. तर पहिलं जातोय वडाला स्टेशनच्या इथे. तिकडे एक मित्र आहे, भाऊच आहे, त्याला पिकअप करणार आणि मग डायरेक्ट कोकण. चला गाईस, पहिलं जाऊया वडाला स्टेशनच्या इथे आणि आपल्या भावाला पिकअप करूया. तर गाईस, वडाला स्टेशनवरनं निघालेलो आणि आता पोचले फलसते फाट्याला. आपला भाऊ भेटलेला आपल्याला फलसते फाट्याला. आणि आत्ता आमचा जरा नाश्ता चालू आहे. अजून 2 गाड्या पाठी आहेत, त्या येत आहेत. त्या आल्या की नंतर मग पुढे आपला कोकणचा स्वर्गसुखाचा प्रवास चालू करू आपण. तर मजा येणार आहे आज. आणि रात्री जाऊन पण काय झोपणार नाही. आज लाचचा होम लागणार आहे. आणि आज आमची रात्र वैऱ्याची असणार आहे. कोणती रात्र वैऱ्याची असणार आहे. आता आम्ही मस्तपैकी ते थोडं पोटपूजा कोणता काय काय मागवलं आपण रगडा 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 मागवला. भाऊला रगडा होता म्हणून तर रगडा मागवला. आणि रगडा आम्हाला वाटला थोडासा मिळेल, पण भाई रगडा जेवण आहे, जेवण जेवण मिळालंय. हे बघा. तर काय जरा दात दुखते माझा, म्हणून जरा हलका फुलका खातोय. दाताचा प्रॉब्लेम झालाय. तर चला आता बघूया, बाकीचे आले की निघू मग इथून. तोपर्यंत आपला रगडा एन्जॉय करूया आपण. तर काय आता नाश्ता वगैरे करून झालाय आणि आपला प्रवास पण चालू झालाय. आपले जे 2 बाकी होते मित्र पाठी, ते पण आलेत. आणि आता थोडा नाईटचा पण टाइम आहे, तर गाडी जरा स्लो चालू आहे आपण. आणि 11 पर्यंत पोचायचं आम्हाला. 12 वाजता आमचा होम लागतो. आणि एक 4 वाजता पण आहे, तो मोठा होम असतो आमचा. आणि आमच्या गावातला एक असतो तो 12 वाजता लागतो. बघूया आता तो भेटतोय का होम करायला. आणि आता फलसतेवरनं निघाले आम्ही. इथून नाही बोलून आम्हाला 5 तास तरी लागतील जायला, 4 तास. आरामात जाऊया. ही कोकणात जाताना वेगळीच मजा येते. ऑफिसमधनं डायरेक्ट निघालो, घरी पण नाही गेलो. बॅग भरूनच ठेवलेली काल. 6 वाजता सुटलो, भावाला पिकअप केली वडाला स्टेशनवरून आणि डायरेक्ट सुसाट निघालोय. आता इथे फलसपेला थांबलेलो, 2 गाड्या पाठी होत्या म्हणून. थोडा नाश्ता पण करून घेतला. मी तुम्हाला दाखवतो आमच्या गावचा शिमगा कसा असतो तो. मजा येणार आहे. आणि उद्या साना पण भरतो आमच्या इथे, तो पण दाखवेल तुम्हाला कसा असतो ते. तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये येईल, उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आता हळू आपला प्रवास चालू ठेवूया. जशी थंडी एवढी नाही. आणि माझा जरा दाताचा प्रॉब्लेम झाले, दात दुखायला लागले अचानक. म्हणून मगाचपासून ब्लॉग बनवला पण नाही, बोलायला पण जमत नव्हतं, एवढा दुखत होता. आता थोडा कमी झालाय. बोलूया जरा ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. आणि गाड्या पण जास्त आहेत की शिमग्याला कोकणी माणसं काही पाठी राहत नाही. सगळे आज निघालेत. आणि अर्धे तर मला वाटतं सॅटर्डे संडेलाच गेले असतील. आज कमीच गाड्या आहेत. तर बघूया आता. मेन तर नांदगावला ट्रॅफिक भेटेल आपल्याला. आता तिथे भेटते की नाही भेटते ते पण बघू. तर गाईस, आता थोडं थांबलेलो एक छोटंसं ब्रेकसाठी. पाय दुखत होतं, छोटे घे. आणि आता टोलला सोडलंय. हा नवीन टोल होत आहे, अजून चालू नाही झाला. काम तर पूर्ण झालं आहे याचा. काय माहिती आता कधी चालू होईल. तिथून अजून आपल्याला 2.5-3 तास लागतील जायला. बघूया, आरामातच जाऊया. जसं आलोय तसं आरामात. की रात्रीचं जास्त लायटिंगमध्ये दिसत नाही.
म्हणून जरा घेतो तो पाणी. बाकी तिकडे आपले भाऊ उभे आहेत बाकीचे, आणि आपली गाडी आहे. तर काय आता आम्ही पोहोचलोय माणगावला. आहे माणगावचा डेपो. काय भावा उदाच झाले. कांदे दुखा लागले. तर इकडून एक जण आमचा संगमेश्वरचा आहे, तर त्याला आम्ही इथे माणगावला सोडतोय. तो आता इकडून कसा जाईल काय माहिती, किती वाजतील त्याला. सोडून आलेत आपले भाव. तर त्याला काय माणगावचा पण स्टॉप झालाय. आता डायरेक्ट आपल्या घरी. बाकीची मंडळी होती ती थांबते जरा. त्या एका मित्राची 11 वाजता गाडी आहे, तर त्याला ते सोडून येतील. तर आम्ही दोघं निघतोय. तो जाणार आहे आता संगमेश्वरला. कधी पोहोचल काय माहिती. संगमेश्वर पर्यंत आतमध्ये. तर चला आता मी निघतोय. चला जाऊया का भाऊ. बाय. चला. तर गायस आता पोहोचलोय आपण महाडमध्ये. महाड सिटी हे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज चौक. आणि माणगाववरनं जरा लवकर आलो, कारण की पुढे ट्रॅफिक वगैरे नव्हते आणि रोड पण 4 वे होता. लवकर आलो. तर इथून बोलून पाऊण तास लागेल ना आपल्याला. इकडनं अजून पाऊण तास लागेल. काय माहिती आता होम भेटतोय की नाही तो. बघूया आता भेटतोय का नाही. महाड सिटी कसला डेव्हलप झालाय ना भाई. तर गायस आता पोचलोय महाडला आणि जरा पुलावरती थांबलोय. मस्त शांतता आणि थंडी आहे आणि तिकडे नगाडे पण वाजतायत. आम्हाला काय माहिती आता होम भेटतोय की नाही 12चा. मुश्किल आहे थोडं, कारण की आता घाट लागेल आम्हाला, तर थोडी स्पीड पण आमची स्लो होईल. 4चा तर पक्का भेटेल. आता जाऊन झोपणार तर नाही आम्ही. 4च्या होमला जाऊया. आणि एक नंबर वाटतं हे कोकणामध्ये आलं ना रोहित, वेगळीच मजा येते. कोकणाची मजाच वेगळी आहे. तर बघूया आता इकडनं पण थोडं आरामात जाऊया. थोडं माझं दात दुखतोय म्हणून जरा गाडी पण स्लो चालवतोय. नदी आता तुम्हाला दिसणार नाही. आता आम्ही जेव्हा सकाळचा येतो ना इथून, तेव्हा इकडे थांबतो आणि जो व्ह्यू येतो ना एक नंबर. पक्षी पण मस्त उडत असतात इथे, भारी वाटतं एक नंबर. तर बघूया जाताना इकडनं. तर बघू आम्ही इकडनं गेलो तर तुम्हाला दाखवेन इकडनं ही नदी पण. आणि ह्या साईडनं नाही आलं तर ऑफकोर्स नाही दिसणार ते पण तुम्हाला. तर चला आता इकडनं पण निघूया. 2 मिनटं जरा थांबतो. पाय पण जाम झाले ते, आणि मग थांबून निघूया डायरेक्ट. आणि आता थांबणार नाही मध्ये, नॉनस्टॉप जाऊ. 40-45 मिनटं लागतील इकडनं जायला. नॉनस्टॉप जाऊ. बघू होम भेटला तर 12ला होम लागेल. आणि आता 11 वाजलेत. भेटला तर खूप चांगलं आहे. आणि पुढे थंडी पण भेटणार आहे, कारण की एकदा लाटवण लागला की जी थंडी भेटते बेकार एकदम. काय से बघा इकडे होम पण लागलाय. हे बघा. एक नंबर. तर गाइस आता पोचलोय गावी. आणि आता डायरेक्ट तुम्हाला भेटतो 4 वाजता, जेव्हा आमचं होम लागेल तेव्हा भेटतो तुम्हाला डायरेक्ट. आणि आता जाऊन जरा जेवतो आणि झोपतो. कंटाळा आलाय आता, जाम वैताग आलाय. तर भेटतो आता तुम्हाला 4 वाजता. तर गाइस आता 4 वाजलेत आणि आम्ही आता आलोय होमाला. आता आमचा पंचकृषीचा होम लागणार आहे, तर तिकडे आलोय. ते पण दाखवतो तुम्हाला कसं असतं ते. चालू पण झाले, मस्त लाइटिंग पण केले मंदिरला आणि बाजा पण वाजतोय.
गलतीच्या बेटी कोमल मला गलतीच्या बेटी बदल मला चला 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 तर चला गाईस आलो आता घरी आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय.